केंद्राच्या जलजीवन मिशन अंतर्गत अचलपूर व चांदूर बाजार तालुक्यातील नागरिकांना पाणी पुरवठा करण्यासाठी अचलपूर तालुक्यातील वज्झर व सापन धरणातून पाणी पुरवठा करण्याची योजना या दोन्ही तालुक्यांमध्ये युद्धस्तरावर सुरू आहे। जवळपास 1 वर्षांपासून हे काम सुरू आहे। ही कामे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयाकडून करण्यात येत आहेत। तालुक्यात सुरू असलेल्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ असल्याबाबत लोकविकास संघटनेकडे वारंवार नागरिकांनी तक्रारी केल्यात। या बाबतीत प्रकरणाची शहानिशा करण्यासाठी लोकविकास संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कामाच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन कामाची पाहणी केली असता अत्यंत विदारक स्थिती दिसून आली। गावामध्ये टाकलेल्या पाईपलाईनची खोली ही 1 मीटर 3 फुटाच्या वर असणे गरजेचे असताना पाईपलाईन मात्र 1 फुटावरच टाकलेली दिसून आलेली आहे। त्याचप्रमाणे गावातील कॉन्क्रीट रस्ते फोडून टाकलेल्या पाईपलाईनवर अत्यंत निकृष्ट दर्जाचे कॉन्क्रीट टाकलेले आहे। हे कॉन्क्रीट हातानेच निघून येत असल्याचे यावेळी दिसून आले। त्याचप्रमाणे टाकीच्या बांधकामातही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। सर्व 83 गावांमध्ये कामे ही अत्यंत दर्जाहीन व भ्रष्टाचार करून करण्यात आलेले असल्यामुळे भविष्यात या कामाचा दर्जा टिकून राहणार काय असा प्रश्न नागरिकांना पडलेला आहे। केंद्र शासनाच्या नागरिकांच्या सोयीसाठी या महत्त्वाकांक्षी योजनेचा प्राधिकरणाचे अधिकारी व कंत्राटदार यांच्या संगमताने या लोकोपयोगी योजनेचा बट्ट्याबोळ होत आहे असा आरोप लोकविकास संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गोपाल भालेराव यांनी उपस्थित केला आहे। सरपंचासोबत बोलून आपण हे केलेलं आहे। कोणासोबत? सरपंच साहेबांसोबत। सरपंचाने परमिशन दिली का तुम्हाला? संतोष ढुकले होते। मी काय म्हणतो त्याचं नाव नका बदनाम करू। संतोष ढुकले त्याचा नाही विचार। तुमचं एस्टिमेट मध्ये किती आहे? 3 फूट सांगितलं। बस मला सांगा आता उद्या एस्टिमेट होईल। तो जर म्हणून तुम्हाला का ते 3.25 फूट काय ते सांगत त्याचं नाव सांगेल का तुम्ही? तसं नाही आहे सर, काही अडचणी असतात आपल्या इथं। ठीक आहे, तुम्ही अडचणी फेस करता, तुम्ही अडचणी फेस करता, तुम्ही विषय नाही। तुम्ही असं नका म्हणू डिपार्टमेंट हे सामान्य नागरिकाला बोलायचं अधिकार आहे। सरदार साहेब आहे त्यांना आम्ही इथे येऊन दाखवलेलं आहे। ठीक आहे, पास केलंच आहे ना आपल्या हिरूळ मध्ये आपण दाखवलेलं आहे। सर्व हिरूळ सर्वात आपण त्यांना सांगितल्याशिवाय कोणती गोष्ट करत नाही। ठीक आहे, काय हरकत इथे येतो आपण प्रॉब्लेम त्यांना सांगतो, त्याच्यानंतर ते आपल्याला काय हरकत नाही, काय हरकत नाही। चांदूर बाजार तालुक्यातील फुपगाव, जवळा, काजळी, शहापूर, धानोरा, कुर्रा इत्यादी गावासह अचलपूर तालुक्यातील नायगाव, बोर्डी, पोही, शिंदी, कुष्टा, काकडा या गावांना संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी भेट दिली असता सर्वच ठिकाणी सारखीच परिस्थिती आढळून आली। याबाबतची लेखी तक्रार लोकविकास संघटनेच्या वतीने अचलपूर जीवन प्राधिकरण कार्यालयाकडे दिनांक 15 फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आली असून या गावात झालेली दर्जाहीन कामांची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपासणी करून गावातील त्रुट्या काढून नव्याने काम करून नागरिकांना चांगल्या प्रकारची योजना बहाल करण्याची विनंती त्या तक्रारीमध्ये करण्यात आली। तक्रारीसोबत लोकविकास संघटनेच्या वतीने पुरावे सुद्धा सादर करण्यात आले असून जीवन प्राधिकरणाकडून काय कारवाई करण्यात येते याकडे सर्व गावातील नागरिकांचे लक्ष लागले आहे। सदर तक्रारीची दखल त्वरित न घेतल्यास व दोषींवर कारवाई न झाल्यास लोकविकास संघटनेच्याकडून मोठ्या प्रमाणात आंदोलन करून सदर योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराचा भांडाफोड करण्यात येईल असा इशारा लोकविकास संघटनेच्या निवेदनातून संघटनेचे अध्यक्ष गोपाल भालेराव यांनी दिला आहे। AS न्यूज महाराष्ट्र करिता चांदूर बाजार येथून प्रतिनिधी सागर चौडे।